जय शंभो, जय शिवा. This is Basveshwar Kadgaonkar, and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I write? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, that is Mahadasha of Shani Maharaj. Okay, and today's video is going to very interesting and very significant for all of us. That's why don't skip the video and watch full video. Okay. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon and subscribe the channel, and you have four options. When you press the bell icon, you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you, thanks a lot. Welcome back to my channel Speak English with BK. Let's start today's video lecture, that is Mahadasha of Shani Maharaj. मित्रांनो, व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी बुद्धिदाता गणेशजी आणि या त्रिकालाचे स्वामी महादेवजी यांचे वंदन करून आणि आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करणार आहोत. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता गणेशजी आणि या त्रिकालाचे स्वामी म्हणजे देवादिदेव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करूयात. मित्रांनो, शनी महाराज म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटा येतो. कारण आपल्या राशीला जर शनी महाराज आले तर इतके छळतात की आपले जीवन नकोशे होते. ज्या वेळेस शनीची साडेसाती चालू असते त्यावेळेला आपली बुद्धी काम करत नाही, आपल्यातले मानसिक संतुलन हरवून जाते, आपल्यातला विवेक जागृत राहत नाही, आपण काय करत आहोत. अगदी काही लोक तर त्या शनीच्या महादशेमध्ये अगदी सुसाइडल अटेम्प्टसुद्धा करतात, म्हणजे आत्महत्यासुद्धा करण्याचा प्रयत्न करतात किंवा आत्महत्या करून आपले जीवन संपवतात. परंतु शनी महाराज ज्यावेळी आपल्या राशीस येतात त्यावेळेला आपल्याला खूप त्रास होते, ही गोष्ट खरी आहे. परंतु आपल्या जीवनाची प्रगती आणि आपल्यातले आत्मिक बल हे शनी महाराज आल्यावरच वाढतं. म्हणजे आपल्यातली स्टॅमिना किंवा जे विल पॉवर आहे किंवा सहन करण्याची जी शक्ती आहे हे वाढवण्याचं काम शनी महाराज करतात.
आणि शनी महाराज हे कर्मफलदाता असल्याने आपण जर चांगलं कर्म केलं तर त्यांचं चांगलं फळ देतात. आणि ज्या वेळेला आपली प्रगती होणार असते त्यावेळेला शनी महाराज आपल्या राशीत असतात आणि आपल्याकडून तेवढे ते कष्ट करून घेतात. त्रास होतो खरा, परंतु आपल्याला एक नवी दिशा किंवा आपल्या जीवनात आपल्याला जे काही करायचं आहे किंवा आपलं जे जीवनाचा अर्थ आहे, या सगळ्या गोष्टी शनी महाराज आल्यावरच समजतात. म्हणून शनी महाराज आल्यावर घाबरण्याचं मुळीच कारण नाही आहे. तर आजचा व्हिडिओ लेक्चर आपण शनीची महादशा आल्यावर आपणाला काय-काय, कशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो आणि या परीक्षेत जर आपण पास झालो तर शनी महाराज जाताना आपल्याला किती छानसा आशीर्वाद देऊन आपले जीवन पूर्णतः बदलून आपल्या थ्रूआउट अगदी टॉप टू बॉटम आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये व्यक्तिमत्वात बदल झालेला असतो आणि हे सगळं शनी महाराजामुळंच होतं. पण शनीची महादशा सुरू असल्यावर कशा प्रकारचा त्रास आपणाला असो, देवी देवतांना सुद्धा शनी महाराजांनी सोडलेलं नाही. तर देवतांना असो किंवा ऋषी-मुनींना असो, या सगळ्यांना कसे ते त्रास देतात आणि या सगळ्यातून आपल्याला पार होऊन आपण ज्यावेळेला त्यांच्या परीक्षेत उतरतो, तर ते कसं छानसा आशीर्वाद देतात, याविषयी आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ज्यावेळेला दधीची महर्षी दधीची नावाचे जे ऋषी होते, त्यांच्या राशीत शनीची महादशा सुरू होती आणि त्यांना कशा प्रकारचा त्रास झाला, हे आपण आता पाहूयात. तर दधीची ऋषी जे होते, त्यांच्या राशीला महाराज शनिदेव आल्यामुळे खूप खूप म्हणजे खूप त्रास त्यांना सहन करावा लागत असल्याने त्या त्रासात त्यांना त्यावेळेला देव आणि असुर यांच्यामध्ये तुंबळ युद्ध चालू होतं. धर्म आणि अधर्माचं. धर्म म्हणजे देवाचं आणि अधर्म म्हणजे असुरांचं. आणि त्यावेळेला हे असुर काही केले आटोक्यात येत नव्हते. मग देवता सगळे ब्रह्मदेवाकडे शरण गेलेले आहेत आणि याच्यावर काय उपाय आहे का? असे त्या ब्रह्मदेवाला विचारतात. तेव्हा ब्रह्मदेवाने एक त्यांना उपाय सांगितलेला असतो, की जर तुम्ही दधीची ऋषींची हाडे एकत्र करून त्या हाडापासून जर वज्र नावाचे अस्त्र बनवले आणि ते वज्रास्त्राचा जर उपयोग आपण या युद्धामध्ये केला, तर तुमचा नक्की जय होईल असं सांगितलेलं असतं. मग ही गोष्ट सर्व देव दधीची महाराजाकडे येऊन सांगतात आणि त्यावेळेला त्यांची शनीची महादशा ही सुरू असते. मग दधीची महाराज म्हणत असतात, जर माझा देह किंवा माझे हाडे जर या सगळ्यांच्या कल्याणासाठी उपयोगात येणार असतील, तर मी अगदी तयार आहे. म्हणून त्यांनी आपले जीवन संपवलेलं आहे आणि पूर्णतः हाडे देवांना न्यायची विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे देवतांनी त्यांची सगळी हाडे नेऊन त्यापासून वज्र नावाचे अस्त्र तयार केले आणि त्या वज्र अस्त्राचा उपयोग करून असुरांचा पराभव केलेला आहे आणि जय मिळवलेला आहे. मग इकडं दधीची महाराज यांचा अस्थिविहीन म्हणजे विरहित म्हणजे त्यात हाडे नाहीत. अस्थिविरहित कलेह म्हणजे मृतदेह 10 संस्कार होत होता. त्यांच्या कलेहावर 10 संस्कार म्हणजे त्यांची जाळण्याची विधी सुरू होत असते आणि इकडे त्यांच्या आश्रमामध्ये त्यांची भार्या म्हणजे त्यांची पत्नी शोक करत, रडत असते. कारण तिचे पतिदेव यांनी जीवन त्यांचं संपलेलं असतं आणि त्यानंतर आपले पतीच गेले तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे, असं त्यांना वाटत आहे. एक छोटंसं बाळपण पदरी असतं त्यांच्या 3 एक वर्षाचं. मग ही त्यांची भार्या शोकानं तडफडत आहे, रडत आहे आणि शेवटी मग तिनं एक निर्धार केला मनाचा आणि मग तिनं काय केलं, त्या आश्रमामध्ये एक पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडाच्या ढोली म्हणजे असे एक खड्डा असल्यासारखा
त्यामध्ये अशी पिंपळाचीच पानं अशी सगळी अंथरलेली आहे आणि त्या पानामध्ये आपलं 3 वर्षाचं बाळ झोपवलेलं आहे आणि घट्ट मन करून तिनं त्याच पतीची चिता जी जळत असते त्याच्यावर जाऊन झोपलेली आहे आणि आपण पण सती गेलेली आहे. म्हणजे पतीबरोबर ती पण जळून आपलं पण जीवन तिनं संपवलेलं आहे. कारण पूर्वी सतीची चाल होती. पती मेल्यावर पत्नी अ, त्याच चितेवर आपला देह ठेवून किंवा देह जाळून स्वतःही त्या पतीबरोबर सौभाग्यानं जात होत्या. अशी पद्धत होती आणि त्या पद्धतीप्रमाणे त्यांची भार्या गेलेली आहे. इकडे हे 3 वर्षाचं बाळ त्या पिंपळाच्या ढोलीमध्ये रडत आहे, भुकेनं व्याकुळ झालेलं आहे. त्याला काही खायला नाही ना काही नाही आणि त्याची कोण काळजी घेणार इकडं आश्रमात. रडून, रडून बिचारा झोपी गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी उठलं, त्याला काही खाण्यासाठी काय नाही. मग इकडं-तिकडं हाताला जे लागेल ते पिंपळाची पानं लागलेली तो तोंडात टाकत आहे आणि ते त्याला दुसरं काही न मिळाल्यामुळं पिंपळाची पानं खात, खात, खात तो मोठा होत आहे आणि जवळपास तो साधारणतः 6-1 वर्षाचा झालेला आहे. आता तो तिथं जवळपास जिथं पाणी मिळतं तिथलं पाणी पीत होता आणि पिंपळाची पानं खाऊन तो जगत होता. मग त्याच मार्गाने एकदा महर्षी नारदजी चाललेले असतात आणि तिथं जातात आणि ते बाळाची ती अवस्था बघून त्याला विचारतात, "तू कोण आहेस?" त्यावेळेला ते बाळ उत्तर देतं, "मी कोण आहे हे मलाच माहीत नाही." कारण त्याला माहिती नसतं ना, आई कोण, वडील कोण? "बरं तू तुझा उदरनिर्वाह कसा करतोस?" तर त्यांनी सांगितलं, "मी पिंपळाची पानं खातो आणि जगतो." मग त्यावेळेला महर्षी नारदांना त्याची खूप दया आलेली आहे. मग ते म्हणतात त्यांनी थोडंसं ध्यान केलेलं आहे स्वतःचं आणि आज्ञाचक्र म्हणजे ही जी तर आज्ञांच्या आपलं जे तिसरा डोळा आहे, आज्ञाचक्र म्हणजे आपलं जे तिसरा डोळा ओपन केलेला आहे किंवा ॲक्टिव्हेट केलेला आहे आणि त्यांना दिव्य ज्ञानातनं असं समजलं आहे, की हा मुलगा जो आहे, हा दधीची ऋषी, जे महान ऋषी होते, ज्यांनी आपली हाडे देऊन देवदेवतांना देऊन त्या हाडापासून काय बनवलं होतं? तर वज्र नावाचं अस्त्र. तर त्यांच्या थोर महात्म्याचा हा मुलगा आहे आणि याच्यावर ही वेळ अशी आलेली आहे, असं त्यांना वाईट वाटलेलं आहे. मग तो मुलगा म्हणतो, की माझे वडील कोण होते?" मग त्यावेळेला महर्षी नारद ध्यान लावून मग ध्यान लावल्यानंतर त्यांना कळतं, की हा दधीची ऋषींचा मुलगा आहे. मग ते सांगतात, की "तू बाळ, तू दधीची ऋषी नावाचे जे ऋषी आहेत, त्यांचा मुलगा आहेस. वयाच्या 31व्या वर्षी त्यांनी देह ठेवलेला आहे. स्वतःची हाडे त्याने देवदेवतांना देऊन त्याचं वज्र बनवण्यासाठी दिलेले आहे आणि त्यांनी खूप मोठी कामगिरी करून देवांना विजय मिळवून देण्यासाठी एक सिंहाचा वाटा उचललेला आहे." असं ते सांगत आहेत. मग ते म्हणतं ही अवस्था अशी त्यांची का झाली? तर त्यावेळेला नारद महर्षी सांगतात, की शनीची महादशा सुरू असल्यामुळे त्यांना अशी ही अवस्था आली आणि 31व्या वर्षी त्यांना देह ठेवावा लागला किंवा मरण पत्करावे लागले. आणि मी इतका लहान असताना माझी अवस्था अशी का झाली? हा दुसरा प्रश्न तो विचारतो. तर तुझ्यावर सुद्धा शनीची महादशाच एवढ्या लहान वयात असल्यामुळे तुला हे सगळं दुःख भोगायला लागलं. असं महर्षी नारद सांगतात. त्यावेळेला तो म्हणतो, की मला म मी काय केलं म्हणजे मला यातून सुटका होईल? त्यावेळेला नारद सांगतात, की "तू ब्रह्मदेवाची तपश्चर्या कर. ब्रह्मदेव प्रसन्न होतील आणि तुला जे वर पाहिजे किंवा तुला जे वरदान पाहिजे ते तू मागू शकतोस." आणि महर्षी नारदांच्या सांगण्याप्रमाणे त्या मुलाने आणि तो पिंपळापासून हे झालं. मग ते म्हटलं, मी कोण आहे किंवा मला नाव काय हे माहीत नाही. मग नारद मुनी म्हटले, "तू पिंपळाने तुझं संगोपन केलेलं आहे म्हणून तुझं नाव पिपलाद. पिपलाद म्हणून पुकारलेलं आहे आणि तेव्हापासून त्यांना पिपलाद म्हणून त्या मुलाला पिपलाद म्हणून ओळखलं जातं. मग पिपलाद हा ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केलेली आहे पिपलादनं आणि ब्रह्मदेवजी प्रसन्न झालेले आहेत. प्रसन्न झाल्यावर काय वर मागायचं आहे ते माग, असं म्हटल्यावर पिपलादनी त्यांना सांगितलं, की माझी दृष्टी म्हणजे आवर्जून मी जर कुदृष्टी किंवा एखाद्या दृष्टीचा वापर केला आणि ती दृष्टीनं तो जळून खाक झाला पाहिजे, असा मला वर द्या.
त्याप्रमाणे तथास्तु म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना वर दिलेला आहे. आणि ब्रह्मदेव निघून गेलेले आहेत. मग त्यांनी पिप्पलादनी शनीचं ध्यान केलेलं आहे. त्यावेळेला शनी त्यांच्यासमोर प्रकट झालेले आहेत. आणि मग आता शनीने आपल्याला त्रास दिला म्हणून त्याला मनामध्ये डाव असतो. त्याप्रमाणे पिप्पलादने त्यांच्यावरती दृष्टी शनी महाराजावर रोखलेली आहे. आणि ज्यावेळेला पिप्पलादनं शनी महाराजावर दृष्टी रोखली, तसा शनीचा सगळ्या शरीराचा दाह होऊन सगळं शरीर जळून चाललेलं आहे. इकडं सगळे देवी देवता घाबरले. साक्षात सूर्याचा पुत्र शनिदेव असताना त्यांची ही अवस्था पाहून ते लगेच सूर्य देवाकडे पळून गेलेले आहेत सर्व देवता आणि म्हणत आहेत की शनी महाराज तिकडं जळून जात आहेत आणि त्यांना दाह होत आहे. त्यावेळेला सूर्य महाराज घाबरलेले आहेत आणि त्यांनी लगेच ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत आणि त्यांचे पाय धरले आहेत माझ्या मुलाला वाचवा म्हणून. मग ब्रह्मदेव खाली आलेले आहेत आणि पिप्पलादला म्हणतात की शनिदेवांना क्षमा कर आणि त्यांचे जीवन वाचव. त्यावेळेला पिप्पलाद म्हणतो, नाही, त्यांनी माझ्या वडिलाला 31व्या वर्षी मारले आणि मला वयाच्या 3ऱ्या वर्षी म्हणजे अगदी 3 वर्षापासून इतके कठोर दुःख भोगायला लागले ह्या शनीच्या महादशेमुळे. त्यामुळे मी यांना कदापि माफ करणार नाही. असं म्हटल्यामुळं त्या ब्रह्मदेव म्हणतात की त्यांना शनिदेवांना तू माफ कर, मी तुला एक वरदान द्यायच्या ऐवजी 2 वरदान देतो म्हटल्यावर मग त्यांना दया आलेली आहे आणि त्यांनी मग पुन्हा आपल्याजवळ जे होतं अं, अ, शनिदेव मग त्यांनी पिप्पलादने आपल्याजवळ जो ब्रह्मदंड असतो, तो शनीच्या पायावर मारून त्यांना आघात करतात आणि आपली दृष्टी वळवतात म्हणजे ते जळायचं थांबावं म्हणून. आणि शनिदेवावर जळल्यामुळं त्यांचा रंग काळा ठिकर पडलेला आहे. आज पण शनिदेवांचा रंग काळा आहे, काळा कळकळीत. त्याचं कारणच की पिप्पलादनं त्यांच्यावर त्यांच्या दृष्टीचं जे त्याचं वरदान होतं ते वापरल्यामुळं त्यांचं पूर्ण शरीर असं जळून खाक झालं होतं. आणि पायावर मारल्यामुळे शनिश्चराचे पाय लुळे झालेले असल्यामुळे शनीश्वर असं जोरात चालत नाही तर हळूहळू. म्हणून एखाद्या राशीत जर शनिदेव आले तर ते अगदी त्यांनी संत गतीने त्यांची चाल असते. म्हणजे जवळपास 7.5 वर्ष एका त्या माणसाच्या राशीत राहून त्याला अगदी जर्जर करून टाकतात शनिदेव. अगदी सळो की पळो किंवा मरावं का काय असं जीवन नकोसं करून टाकतात. आणि त्यातनं जर तो पास झाला त्यांच्या परीक्षेत, तर जाताना त्याला छानसा वरदान पण देऊन जातात. असं ही शनीची महादशा आहे. आणि ज्यावेळेला शनिदेव ज्यांच्या राशीत आहे, रामाच्या राशीत ज्यावेळेला शनिदेव आले, त्यावेळेला त्यांना 14 वर्ष वनवास भोगायला लागला. सीतेचा वियोग सहन करावा लागला. रावणाच्या राशीत शनिदेव ज्यावेळेला आले, त्यावेळेला लंकेसहित सर्व कुळाचा नाश झाला. ज्यावेळेला कौरवांच्या राशीत शनिदेव आले, तेव्हा पूर्ण कौरव जे होते त्यांचा समूळ नष्ट झालेले आहेत ते कौरव लोक. म्हणजे त्यांच्या कुळाचाच नाश केलेला आहे. शिवाय ज्यावेळेला हरिश्चंद्राशी शनिदेवांची साडेसेती किंवा महादशा सुरू होती, हरिश्चंद्रानं इतकं छळलं आणि शेवटी त्यांना डोंबाघरी स्वतःला विकून तिथं डोंबाच्या घरी पाणी भरायला लागलं. राजा होते हरिश्चंद्र राजा, परंतु त्यांची ही अवस्था झाली. शिवाय विक्रम राजाची आला शनी आणि त्यांना तर इतकं छळलं, चोरीचा आळ आला. सुळापाशी नेलं त्यांना हातपाय तोडण्यासाठी वगैरे, वगैरे इतके चमत्कार करून शेवटी त्यांना प्रसन्न होऊन त्यांना त्यांचं राजवैभव परत त्यांना मिळवून दिलेलं आहे. शिवाय ज्यावेळेला शंकराशी म्हणजे प्रत्यक्ष महादेव या सृष्टीचे रचयिता, हे सगळे ब्रह्मांडाचे रचयिता, सगळ्या गॅलेक्सीचे रचयिता, देवांचेही देव महादेव, त्याच्यापेक्षा मोठं कुणीच नाही ज्यांनी की हे सगळं निर्माण केलेलं आहे. हे तारे, चंद्र, ग्रह, प्लॅनेट, गॅलेक्सीज, डार्क मॅटर म्हणजे जितकं काय आहे आणि त्याच्या पलीकडं ब्रह्मांड आणि ब्रह्मांड अशा अनंत ब्रह्मांडे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे महादेव. कितीतरी कोटी ब्रह्मांड आहेत, कितीतरी कोटी सूर्य आहेत. आपल्याला एक सूर्य माहिती आहे फक्त. अशी किती ब्रह्मांड आहेत आणि किती ब्रह्मांडावर किती दुनिया असतील ती देव जाणे म्हणजे महादेवच जाणे. तर
त्या महादेवांना सुद्धा शनी महाराजांनी सोडलेलं नाही. ज्यावेळेला महादेवांच्या राशीत शनिदेव आले, तेव्हा त्यांना कैलासाच्या मागे पाठीमागे म्हणजे डोंगराच्या पाठीमागे त्या कैलासना पर्वताच्या लपून बसायला लागलं. मग एक साधारणतः एक म्हणजे एखादा मिनिट वगैरे, तर तेवढा तरी मिनिट एवढी सत्ता ज्याच्याकडे आहे त्याला सुद्धा 1 मिनिटभर का होईना लपून बसणं म्हणजे नॉट अ जोक. म्हणजे ज्याच्या राशीत शनिदेव येतात, त्यांना ते छळतातच. म्हणजे त्याची कठोर परीक्षा घेतात आणि परीक्षेत पास झाले, की त्याला चांगलं त्या पद्धतीचंच मोठंसं छानसं बक्षीस देऊन मग ते आपल्या राशीतून दुसऱ्या राशीत जात असतात. तर मग त्यांनी ब्रह्मदेवाला म्हटले, "मला 2 वरदान तुम्ही द्यायचं मान्य केलेलं आहे. तर माझं पहिलं वरदान हे द्या, की कुठल्याही लहान बालक म्हणजे 5 वर्षाच्या आतल्या बालकाला शनीची महादशा काही करणार नाही किंवा शनिदेव त्यांच्या राशीत येणार नाहीत." हे पहिलं वरदान. आणि दुसरं वरदान त्यांनी काय मागून घेतलेलं आहे, की जे लोक सूर्योदय व्हायच्या अगोदर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतात. जल म्हणजे पाणी तिथं त्याला पिंपळाच्या झाडाला घालतात आणि प्रदक्षिणा करतात. अशा लोकांना शनीची महादशा काहीही करणार नाही. भले शनीची 7.5 जरी चालू असली त्यांच्या राशीत आणि त्यांनी जर पिंपळाच्या पानाला सूर्योदय म्हणजे दिवस उगायच्या आत जाऊन पिंपळाच्या झाडाला जर त्यांनी जल अर्पण केलं आणि प्रदक्षिणा जर घातली, तर त्यांना शनीची महादशा काय करणार नाहीत. हे 2 वर पिप्लादनी मागून घेतलेले आहेत ब्रह्मदेवाकडून आणि त्याप्रमाणे शनिदेवानेही ते मान्य केलेले आहेत. म्हणून ज्या वेळेस आपल्याला शनीची महादशा त्रास देत असते, छळत असते, त्यावेळेस जर आपण शनिदेवतेची शनी महात्म्य म्हणून जे ग्रंथ आहे, तो दररोज वाचला पाहिजे. दररोज नाही जमलं तर किमान सप्ताहातून एकदा शनिवारी तरी वाचला पाहिजे आणि दररोज आपण न चुकता पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण सूर्योदय होण्यापूर्वी केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला शनी महाराजाची 7.5चा त्रास तितकासा अ, होणार नाही. जर झाला तर तो सहन केला जाईल आपल्याकडून. आणि दुसरं म्हणजे शनिदेवांचा रंग काळा का? तर शनिदेव भाजल्यामुळे त्यांचा रंग पूर्णतः ह्या पिपलादनी त्याच्यावर दृष्टी टाकल्यामुळे आणि पिपलादला वरदान होतं, की ज्याच्यावर दृष्टी टाकशील तो जळून खाक होईल. हे ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिल्यामुळं त्यांनी शनीचा राग त्यांना होता, की मला एवढ्या लहानपणात हे दुःख भोगायला लागलं. आई-वडील नसलेलं, त्या पिंपळाच्या त्या ढोलीत ढोली हेच त्याचं घर झालं त्या पिंपळाची ती असं मोठ्या बुंद्यावर असं खबदाड असल्यासारखं असतं बा असं खोलगा आणि त्या खोलग्यातच तो राहायचा आणि तेच त्याचं ते घर होतं. मग इतकी मला लहानपणात दुःख भोगायला लागलं कुणामुळं? शनिदेवमुळं. म्हणून त्यांना राग आलता शनीची महादशा सुरू असल्यामुळे. आणि माझे वडील पण 31व्या वर्षी मेल्यामुळे मला अनाथपणाचं जीवन जगावं लागलं. म्हणून हे 2 वरदान पिपलादनी मागून घेतलेले आहेत, की लहान बालकांना 5 वर्षाच्या आतल्याला शनी त्याच्या राशीत जाणार नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारे त्रास देणार नाही. हे पहिलं वरदान. आणि दुसरं वरदान म्हणजे ज्यांना शनिदेव जे लोक सूर्योदय होण्यापूर्वी पिंपळ वृक्षाची प्रदक्षिणा घालून त्याला जल अर्पण करतात, त्यांना पण शनीची महादशा काही करणार नाही. हे 2 वर मागून घेतलेले आहेत. तर शनिदेव हे अ, कर्तृत्व माणसाचं वाढवण्यासाठी आपल्याला किंवा आपल्याला किती सहन करता माणूस किती सहन करू शकतो, याची सत्व परीक्षा घेण्यासाठी आलेले असतात. त्यामुळं शनीचं येणं आणि जाणं हे दोन्हीही आपण स्वीकारलं पाहिजे आणि शनिदेवतेंना आपण नमस्कार करून आपण शनिदेवतांचा आदर केला पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे आणि आपण शनिदेवाला कारण कर्म फलदाता आहेत. त्यांनी आपण जर चांगलं कर्म केलं, तर ते आपल्याला चांगलं फळ नक्कीच देतात आणि आपण जर वाईट कर्म केलेलं असेल, तेव्हा मात्र आपली गय केली जात नाही. आपल्याला ते शिक्षा देणार आणि देणारच. आणि ते शनिदेव म्हणजे काय? नियती थोडक्यात. नियती म्हणजे काय? युनिव्हर्सल लॉ. युनिव्हर्सल लॉ म्हणजे काय? ब्रह्मांडाचा नियम. ॲज यू सॉ, सो यू रीप. म्हणजे आपण जे पेराल ते उगवणारच. When there is action, there is a opposite and equal reaction.
आपण जशी कृती करू, जशी क्रिया तशी प्रतिक्रिया, हा युनिव्हर्सल लॉ आहे. म्हणून आपण जे पेराल ते उगवतं किंवा जे आपण कृती करू त्याचं फळ त्या पद्धतीनं मिळतं. जर आपल्याला आंब्याचं झाड लावलेलं असेल तर आपल्याला आंबेच मिळणार आणि आपण जर बाभळीचं झाड लावलं तर आपल्याला काटे टोचणार. म्हणून आपण झाड लावताना आंब्याचं लावायचं की बाभळीचं लावायचं, तसे विचारसुद्धा आपले प्युअर पाहिजेत. आपण विचारानं जरी कुणाचं वाईट चिंतत असू आपल्या मनामध्ये, की याचं वाईट व्हावं, त्याचं वाईट व्हावं, असे विचार जरी केले, आपण कृती नाका करणं, आचरण नाका करणं, वाईट विचार जरी केले, तर आपल्याला त्याचं वाईट फळ मिळणार आणि मिळणारच. कारण हे विचार आपल्या मनातले सुद्धा ह्या ब्रह्मांडात होत असतात. कारण ब्रह्मांडामध्ये बी पंचतत्वच आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, जल, अग्नी आणि आकाश आणि आपल्यामध्ये बी तेच आहेत. मग बाहेर बी तेच, आत बी तेच म्हणल्यावर मग आत काय चाललंय हे बाहेरच्याला कळणार, बाहेर काय चाललंय हे आतल्याला कळणार. मग बाहेरचं सगळं कळण्यासाठी आपल्याला आत शिरायला लागतं आणि आत शिरण्यासाठी डोळे झाकून आपलं आज्ञ हे आज्ञाचक्र जे आहे, हे जागृत करावं लागतं आणि आज्ञाचक्र म्हणजेच काय, तर तिसरा डोळा आणि तिसरा डोळा ज्यावेळेला उघडला जातो, तिसरा डोळा उघडणं म्हणजे आपण ध्यान, मेडिटेशन किंवा त्राटक करणे, प्राणायाम करणे, चांट करणे, चांट म्हणजे जप करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चांगले विचार, पॉझिटिव्ह विचार करणे आणि कुणाविषयीही वाईट विचारसुद्धा आपण न आणणे. एवढ्या जर प्युअर माइंडेडनं आपण केलं, तर आपलं आज्ञाचक्र नक्की आणि नक्कीच ॲक्टिव्हेट होतं, उघडलं जातं आणि आपल्याला दिव्य ज्ञान हे बाहेर काय चाललंय, कुणाच्या मनात काय चाललंय, तो माणूस असो किंवा नसो, फक्त आपण त्याचं नाव घेऊन त्याचा आठव करायचा आणि आपण परमेश्वराला म्हणायचं, "हे परमपिता परमेश्वर, मी या क्ष नावाच्या माणसाचा ध्यान लावत आहे त्याचं आणि त्याच्या मनात माझ्याविषयी चांगले किंवा वाईट जे काही विचार चाललेले आहेत ते मला समजू देत आणि त्याचं मन वाचण्याचं मला बुद्धी येऊ दे." अशी प्रार्थना करून जर आपण महादेवाला हे केलं, नमस्कार केला आणि त्राटक काय आपण ध्यान लावलं, तर आपलं आज्ञाचक्रातनं आपणाला सगळे त्याच्या विचारातले विचार म्हणजे सुविचार आहेत की कुविचार आहेत हे सुद्धा कळतं. म्हणजेच आपल्याला सगळं ज्ञात होतं. म्हणून शनिदेवांचं येणं जरी त्रासदायक असलं, तर शनिदेवांचं जाणं मात्र आपल्याला लाभदायक नक्की आणि नक्कीच असतं. म्हणून शनिदेवांना आपण प्रसन्न करून घेतलं पाहिजे आणि आपण आपलं कर्म चांगलं ठेवलं पाहिजे. I hope all of you guys understand today's topic very well, even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambhu. Jai Shiva.